नमस्कार. आपणास याद्वारे कळतं की आत्ता चालू ज्या योजना आहेत त्या ह्या समोर ज्या तुम्हाला दाखवतो ह्या फक्त चालू योजना आहेत. आता ही योजना आहे महा-डी-बी-टी अंतर्गत पंप योजना. तर यासाठी तुम्हाला खांद्यावरचा पंप आपण औषध मारतो फवारणी यंत्र, त्याचा पंपासाठी ती एक योजना आहे ज्यामध्ये आपल्याला 50% अनुदान आहे. ही एक पहिली योजना. दुसरी योजना विठ्ठल दर्शन. तर विठ्ठल दर्शन आपण पूर्णपणे मोफत दिलेलं आहे. तर यामध्ये काय होतं की जे तुम्ही पंढरपूर दर्शनला शरण दर्शन जाणार आहे तर यासाठी तुम्हाला फ्रीमध्ये ओपन पास दिला जातो. आपल्यातर्फे आपण ते फ्रीमध्ये देतोय, पूर्णपणे फ्री आहे. फक्त येताना आपले आधार कार्ड व येताना फोटो घेऊन यावे. ही दुसरी योजना. तिसरी योजना महाशरद म्हणून एक योजना आहे. त्याने अपंग जे आहेत, अपंग जे लोक आहेत त्या अपंग लोकांना एक देणगी स्वरूपात आपण अमाऊंट देतो. एक ह्यासाठी तुम्ही फॉर्म भरायला लागतो. ते आपल्यापाशी येताना तुम्ही आधार कार्ड, आपलं अपंग सर्टिफिकेट, एक फोटो व आपलं सिग्नेचर घेऊन यावे. ही तिसरी योजना. तिसरे दिव्यांग सहाय्यक पोर्टल म्हणून योजना. तर या योजनेमध्ये 1.5 लाख ते 2-2.5 लाख रुपयेपर्यंत तुम्हाला लग्न हेसाठी अपंगांना फक्त पेमेंट मिळतं. तर यामध्ये आपल्याला येताना UDD कार्ड, आधार कार्ड, एक फोटो, सिग्नेचर व आपलं मॅरेज सर्टिफिकेट हे घेऊन यायचं आहे. ही चौथी योजना आहे. तर पाचवी योजना अशी आहे की ई पीक पाणी जे आपण हे आहे सद्यस्थितीला ई पीक पाणी करणं गरजेचं आहे. कारण सद्यस्थितीला आपल्याला जर 7/12 उतार्यावरती जर आपली नोंदणी करायची असेल तर आपल्या रानात जे पीक आहे, जर इतर योजने पीक विम्याचा लाभ घ्यायचा असेल तर रानात जे पीक आहे ते आपल्याला ई पीक पाणी अंतर्गत ते आपल्याला आपल्या 7/12 खात्यावरती उतार्यावरती लावायचं आहे. तर यासाठी आपल्या मक्का, भुईमुग जे आपल्या रानात जी गोष्ट आहे ती पूर्णपणे आपल्याला लावायची ती हे आहे, अनिवार्य आहे. इथून पुढे जे तुम्हाला पीक विमा तुम्ही फॉर्म भरणार आहे तर तुम्हाला ई पीक पाणी करणं एक गरजेची गोष्ट आहे. तर दुसरी हे आहे की महा-डी-बी-टी अंतर्गत हळद, मिरची, जायफळ, लवंग, काळी मिरी ह्यासाठी 40 ते 70% अनुदान चालू आहे. तर आपल्याला बी बियाणे पाहिजे असेल, पुन्हा पेरणी यंत्रासाठी कुठलं काय पाहिजे असेल तर ही महा-डी-बी-टी अंतर्गत ही एक चालू आहे ज्यामध्ये 40 ते 50% तुम्हाला अनुदान आहे. तर यासोबत महा-डी-बी-टी अंतर्गत सोडत आलेले आहे की मार्चपर्यंत ज्यांना कडबाकुट्टी मिळाली होती त्यांना पहिला हप्ता मिळाला आहे. तर आता सद्यस्थितीला कडबाकुट्टीचा एक फॉर्म भरणी चालू आहे. तर यासाठी कडबाकुट्टीला आधार कार्ड, फार्मर ID, एक फोटो आपला लागणार आहे. तर ह्यात 50% तुम्हाला अनुदान आहे. तर पुढली हे आहे की नोकरी संदर्भात जे आहे की स्टाफ सिलेक्शन अंतर्गत GD अंतर्गत तुम्हाला 20 मे ते 30 मे परीक्षेमध्ये आता जे चालू आहेत स्टाफ सिलेक्शनचे जे जानेवारीत फॉर्म भरले आहेत त्याचे आता पेपर आलेले आहेत. तर परीक्षा सेंटर 20 मे ते 30 मे 2025 पर्यंत परीक्षा होणार आहे. तर ज्यांनी कोणी GDचं फॉर्म भरलेला आहे त्यांनी पहिला आपलं ॲडमिट कार्ड आलेलं आहे की ते पहिला चेक करायचं आहे. तर पुढली गोष्ट आहे शेतकरी किसान पोर्टल योजना, ज्यामध्ये तुम्हाला ट्रॅक्टर, रोटावेटर, ठिबक सिंचन, कडबाकुट्टी मशीन, ब्लोअर, मी तुम्हाला मगाशी बोललो या योजनेचा फॉर्म भरणं आता सध्याला चालू आहे. तर ही शासकीय योजना आहे. यामध्ये 50%, 70%, 80% प्रत्येक घटकानुसार तुम्हाला त्यात लाभ आहे. ज्यामध्ये तुम्हाला 40% पण लाभ आहेत. आपल्या ट्रॅक्टरला तुम्हाला 1,47,000 रुपये मिळतात. रोटरला तुम्हाला 70 ते 80% पर्यंत मिळतात. ठिबक सिंचनला तुम्ही ज्या कंपनीची ठिबक घेताय, उदाहरणार्थ जैन ठिबक घेतला तर 90% सबसिडी आहे. तर कडबाकुट्टीला तुम्हाला तुम्ही घ्यायचे कडबाकुट्टी 50% अनुदान आहे. जेणेकरून पहिला भरताना आपण सगळे पेमेंट आपण घ्यायचे, नंतर आपल्या खात्याला 50% रक्कम शासनाकडून जमा होते. तर ब्लोअरसाठी जे आहे, आता द्राक्ष बागायतदारांना सगळ्यांना माहिती आहे की ब्लोअर तुम्हाला औषधाला लागतोय. तर ब्लोअरसाठी तुम्हाला काय आहे की लोक चुकतात कुठं की ब्लोअर की तुम्हाला ट्रॅक्टर असला तर तुम्ही ब्लोअरसाठी पात्र आहे. त्यासाठी तुमचा स्वतःचा एक RC पासिंग असलेला ट्रॅक्टर स्वतःच्या नावावर पाहिजे, तर तुम्हाला ब्लोअर स्वतःला लवकर मिळू शकतो. ही एक आहे. तर पुढल्या स्टाफ सिलेक्शनची 3003 पदाची भरती चालू आहे सध्याला. त्याची अंतिम तारीख 4 तारीख आहे. तर ह्यात काय आहे की क्लार्क, लॅबोरेटरी, इतर पदाची 8-9 पदाची भरती आहे. तर यामध्ये तुम्हाला 10वी, 12वी असेल तर 50%च्या पुढे तुम्हाला 12वी पास पाहिजे. ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही क्लार्क पदासाठी भरताय. जर लॅब टेक्निशियन अंतर्गत तुमचा कुठला कोर्स झालेला असेल, DMLT असू दे, लॅब टेक्निशियन असू दे, तर तुम्ही लॅबोरेटरीमध्ये स्टाफ सिलेक्शन अंतर्गत 3003 पदाचे या पदामध्ये वाढ होते. प्रत्येक वेळेला ते स्टाफ सिलेक्शन अंतर्गत जी भरती निघते त्यामध्ये तुम्हाला भरतीची ही प्रक्रिया आहे की वाढत जाते. त्यांनी नंतर फॉर्म भरायला आणि वाढत मुदत देतात, पण त्यात पदात पण त्यांनी भरतीमध्ये जादा करतात. चल असू द्या. यानंतर आहे भारतीय नौदलमध्ये
संगीतकार MR पदाची मोठी भरती आहे. तर ही गोष्ट आहे सगळ्यांना 10वी पास जे लोक झालेले आहेत त्यांच्यासाठी ही एक चांगली सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब आहे. तर ह्यामध्ये काय आहे की 26 एप्रिल लास्ट तारीख आहे, आज 25 एप्रिल आहे. तर आज व्हिडिओ हा मी आज रात्री अपलोड करणार आहे, त्यामुळे काही विषय नाही. तुम्ही उद्या जरी आला तरी येताना आपलं आधार कार्ड, 10वीचं मार्कशीट, 10वीचा फॉर्म भरलेला जो असतो तुम्हाला 10वीचं मार्कशीट, आपला आधार कार्ड, बँक पासबुक, एक फोटो, सिग्नेचर, ॲक्टिव्ह ईमेल ID व आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर, ही एक आता उद्या लास्ट तारीख आहे. त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर जे भरणार आहे ते भरण्यास इच्छुक आहे तर सगळ्यांना सरकारने एक नोकरी 10वीवर असणार ती ही भरते. त्यानंतर MPSC अंतर्गत महाराष्ट्र गट ब सेवाची PSI STI असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस निरीक्षक, कर सहाय्यक, उपनिरीक्षक, सहाय्यक गट ब क्लास 2ची जे पोस्ट आहेत त्या सर्वपणे MPSC अंतर्गत ज्या घेतल्या जातात त्या सर्व फॉर्म सुटलेला आहे. तर यासाठी अंतिम तारीख आहे 30 एप्रिल, फक्त 5 दिवस बाकी आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे त्यांनी सगळ्यांनी हा फॉर्म भरावा. MPSC मार्फत ही सगळ्यात मोठी भरती आहे ज्यामध्ये तुम्हाला पदे निश्चित नाहीत. प्रत्येक वेळेला प्रत्येक भरतीत पदे निश्चित असतात, ह्यात पदे निश्चित नाहीत. तरी आपणास एक विनंतीपूर्वक की लवकर ज्यांनी ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांनी हा फॉर्म भरायचा आहे. तर ह्यानंतर जे आपले आहे की आपण कायम देतोय की बाबा तुमची गाडीची गाडी नंबरचे गाडीची जी कागदपत्र तुमच्या हरवतात, उदाहरणार्थ RC जे मेन त्याचं हे असते ज्यावरती चेस नंबर, इंजिन नंबर जे असते, तर RC आपण 5 मिनिटात देतोय. तर ह्यासाठी काही सुद्धा लागत नाही, फक्त तुमच्या गाडीचा नंबर तुम्हाला माहिती असला पाहिजे. तर कुठल्याही आपली गाडीचं 2 व्हीलर 4 व्हीलर ज्यांचं लायसन हरवलेलं असते, 4 व्हीलरचं असू दे, 2 व्हीलरचं असू दे, TRचं असू दे, हायड्राचं असू दे, आपलं कोणतेही लायसन असू दे, आपल्याकडे फक्त नंबर असावा लागतो कारण नंबरशिवाय निघत नाही. तुम्ही नंबर आणून द्या, तुमचा लायसन नंबर, तुम्हाला 5 मिनिटात आपल्याकडनं ड्रायव्हिंग लायसन मिळून जाते. त्यानंतर आहे PM किसानचा नवीन फॉर्म. तर PM किसानचा नवीन फॉर्म हे भरणं चालू आहे. फक्त ते कुणासाठी आहे की 2019च्या अगोदर ज्यांच्या नावावर जमीन झाल्या त्यांच्यासाठी. 2019 नंतर पूर्णपणे बंद आहे नोंदणी. जरी आपण नोंदणी केली तर पुढं तहसीलदार कार्यालयात जिल्हा परिषदमध्ये आपला फॉर्म रिजेक्ट करण्यात येतोय, कारण सगळं 2019च्या अगोदर जी फेरफार आहेत ती फेरफार तुमचं चेक केलं जातात ऑनलाईन पद्धतीनं. त्यामुळे आपल्यात त्यात काही सुद्धा होऊ शकत नाही. त्यामुळं फुकट कोणाला पैसे देऊ नका. 2019 नंतर ज्यांची नोंदणी झाली आहे त्यांनी, 2019च्या अगोदर ज्यांच्या नावावर राहणार आहेत आणि त्यांना आज देखील लाभ मिळत आहे त्यांनी नोंदणी करा. आपलं पैसे लवकरात लवकर 2000 रुपये प्रति वार्षिक 6000 रुपये मिळतात PM किसान योजनेअंतर्गत. तर ह्यानंतर PM किसानची KYC, ज्यांना कोणाला PM किसानचा आता पैसे चालू आहेत तर त्यांची KYC करणं हे अनिवार्य आहे. ते KYC करणं KYC करायला तुम्हाला तुमचा ॲक्टिव्ह आधार कार्ड, बँक पासबुक आणि आधार लिंक असलेला मोबाईल नंबर एक लागतो. तर ह्या सद्यस्थितीला ह्या योजना चालू आहे. तरी लवकरात लवकर तुम्ही येऊन आपला फॉर्म भरावा. कट केलाच पडू नाही.